समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली शहरात खुनाचे सत्र सुरूच असून सांगली शहरात आणखी एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे। दलित महासंघ मोहिते गटाचे दिवंगत उत्तम मोहिते यांच्या एका साथीदाराचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। रोहित म्हैसाळे वय 29 असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे रोहितचा खून करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरलमध्ये कोंबून एका पडक्या विहिरीत टाकण्यात आला होता। रोहित म्हैसाळे हा दिवंगत उत्तम मोहिते यांचा जवळचा सहकारी होता। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून आणखी एक संशयित आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे। रोहितचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। 26 फेब्रुवारी रोजी रोहितचे अपहरण झाल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे। मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत। दरम्यान स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली यांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला। यावेळी मृतदेह पाहण्यासाठी परिसरात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील मिसिंग एक व्यक्ती नामे रोहित मुकेश म्हैसाळे हा दिनांक 26 तारखेला मिसिंग झालेला होता। सदरबाबत पोलीस ठाण्याकडे तपास चालू होता। त्या अनुषंगाने कालपासून आमची टीम दोन बालकांकडे तपास करत होती। त्या 2 बालकांनी सदर मिसिंग व्यक्तीस मारून टाकले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सदर मारून टाकलेलं ठिकाण हे विठ्ठलनगर येथील मार्टिन शाळेच्या पाठीमागील बाजूस असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे। सदर ठिकाणी आम्ही आल्यानंतर तिथं रेस्क्यू टीम बोलवली। त्यानंतर मारून टाकलेली विहीर जी आहे त्या विहिरीतून एक बॅरेल बाहेर काढण्यात आला आणि बॅरेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला। तर त्या मृतदेहाची ओळख विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास करीत आहोत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।